Hello students. Then we will see the difference between sympathetic and parasympathetic nervous system. Heart rate increases by sympathetic and heart rate decreases by parasympathetic nervous system. Second difference, it constrict blood vessels, it dilate blood vessels. Third difference, it increases blood pressure, it decreases blood pressure. Fourth difference is it retards peristaltic movement in digestive and excretory system. It accelerates peristalsis. Next, sympathetic nervous system dilates pupil. Parasympathetic nervous system constrict pupil. Sympathetic nervous system relaxes urinary bladder and parasympathetic nervous system contract urinary bladder. These are the 5 points of difference. पहिला पॉइंट काय आहे डिफरन्सचा, तर हार्ट रेट इन्क्रीज होतो, हार्ट रेट डिक्रीज होतो. ब्लड वेसल्स इथे कॉन्ट्रॅक्ट होतात, ब्लड वेसल इथे रिलॅक्स होतात. ब्लड वेसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो, इथे ब्लड वेसल्स रिलॅक्स झाल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतो. फोर्थ डिफरन्स आहे, इथे पेरिस्टाल्टिक मूवमेंट कमी केली जाते, इथे पेरिस्टाल्टिक मूवमेंट वाढवली जाते. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये म्हणजे स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये पेरिस्टाल्टिक मूवमेंट वाढवली जाते. डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे स्टमक, इंटेस्टाईन, युरेटर, इथे पेरिस्टाल्टिक मूवमेंट इन्क्रीज केली जाते या सिस्टीमकडून, तर या सिस्टीमकडून ती डिक्रीज केली जाते. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम डोळ्याच्या प्युपिल्सला डिलेट करते, तर पॅरासिम्पॅथॅटिक कॉन्स्ट्रिक्ट करते. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम युरिनरी ब्लॅडरला रिलॅक्स करते, तर पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम युरिनरी ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट करते, म्हणजेच नॉर्मल फंक्शनिंग करते. म्हणून आपण हिला हाऊसकीपिंग सिस्टीम म्हणतो, हिला फाईट अँड फ्लाईट सिस्टीम म्हणतो. इथे आपण तिन्ही टाईपच्या नर्वस सिस्टीम बघितल्या, सेंट्रल, पेरिफेरल आणि ॲटोनॉमिक. आपण डिसऑर्डर्स स्टडी करूया नर्वस सिस्टीमच्या. देन वी विल सी द लास्ट पॉइंट ऑफ नर्वस कोऑर्डिनेशन इज डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टीम. Reflex action, receptors, human eye, human ear, all these topics are deleted from your syllabus for this year only. Then last topic is 9.8, disorders of nervous system. First, psychological disorder. Psychological disorders, commonly called as mental disorders, are a wide range of conditions that affect the mood, thinking or behavior. नर्वस सिस्टीमच्या डिसऑर्डर बघतो आपण. पहिली डिसऑर्डर बघूया, सायकोलॉजिकल डिसऑर्डर. यालाच कॉमनली मेंटल डिसऑर्डर म्हणतात. याच्यामध्ये खूप वाईड रेंजेस आहेत कंडिशन्सच्या, ज्या अफेक्ट करतात त्या पेशंटच्या मूडला, त्याच्या थिंकिंग पॉवरला आणि त्याच्या बिहेवियरला. म्हणजे त्याचं बिहेवियर बदलू शकतं, त्याची थिंकिंग पॉवर बदलते, त्याचा मूड स्विंग होऊ शकतो. असे तिन्ही अफेक्ट या गोष्टींवर त्याचा इफेक्ट होतो. These affect multiple areas of life and create distress of the person suffering from it. Psychological disorder ही लाईफच्या खूप साऱ्या एरियाला अफेक्ट करते आणि तिच्यामुळे जो पर्सन असतो तो डिस्ट्रेस होतो, त्याला एन्झायटी, एक्सायटी यासारखे ज्या डिसऑर्डर्स आहेत, ज्या पेन्स होतात, तशा याच्यामधून तो सफर झालेला असतो. सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सचे काही एक्झाम्पल बघूया आपण. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी मीन्स मेंटल रिटार्डेशन. इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीलाच आपण मेंटल रिटार्डेशन म्हणतो, म्हणजे बुद्धिमत्ता कमी असणे, लो IQ असणे, मतिमंद म्हणतो आपण त्यांना. ऑटिझम स्पेक्ट्रम, हे जे पेशंट्स असतात सोशल इंटरॅक्शन्स करू शकत नाही, म्हणजे जे आपण नॉर्मली करतो, 4 लोकांमध्ये बाहेर जाणे, बोलणे, उठणे, बसणे, आपण ज्या सोशल इंटरॅक्शन करू शकतो नॉर्मल पर्सन, त्या ह्या सोशल इंटरॅक्शन करू शकत नाही. फ्रेंड्स बनवणे, स्कूलमध्ये जाणे, आपल्या भाऊ बहिणींशी व्यवस्थित वागणे, हे त्यांच्याकडून होत नाही. त्यालाच आपण मेंटल रिटार्डेशन म्हणतो किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम म्हणतो. बायपोलार डिसऑर्डर म्हणजे मूड स्विंग्स होतात पर्सनचे. आता एक मूड असेल तर थोड्या वेळाने लगेच मूड चेंज झालेला असतो, मूड स्विंग्स होतात. ADHD, अटेन्शन डेफिसाइट हायपर ॲक्टिव्हिटीज डिसऑर्डर. ADHD ही जास्त करून डिसऑर्डर
चाइल्डहूडमध्ये असते, ट्रीटमेंट नाही केली तर ती अडल्टहूडपर्यंत राहू शकते. याच्यामध्ये जास्त करून लहान मुलं शाळेमध्ये न जाणे, शाळेमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या वेळेवर न करणे, डिसॅबिलिटी येते त्यांच्यामध्ये. बिहेवियर आपल्या भाऊ बहिणींची जी बिहेवियर असतं स्कूलमधलं बिहेवियर हे ते करू शकत नाही, ते स्कूलच्या ॲक्टिव्हिटीज करू शकत नाही. अँड लास्ट इज स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जर टेन्शन आलं तर काय काय होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल फेल झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये जातात, किंवा आई वडील बोलले म्हणून डिप्रेशनमध्ये जातात, कोणी रागवलं तर डिप्रेशनमध्ये जातात, कमी मार्क पडले म्हणून काही लोक डिप्रेशनमध्ये जातात, काही लाईफमध्ये फेल्युअर आलं तर डिप्रेशनमध्ये जातात. हे स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत हे. देन नेक्स्ट इज पार्किन्सन्स डिसीज. Degeneration of dopamine producing neurons in central nervous system. Symptoms develops gradually over the years. Parkinson's disease हा डोपॅमाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन्सच्या डिजनरेशनमुळे होतो. ब्रेनमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जे डोपॅमाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स असतात तेच डिजनरेट होतात या पार्किन्सन्स डिसीजमध्ये. याचे जे सिम्पटम्स आहेत ते काही वर्षानंतर डेव्हलप होतात. व्हॉट आर दी सिम्पटम्स? ट्रिमर्स, स्टिफनेस, डिफिकल्टी इन वॉकिंग, बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. काय काय सिम्पटम्स दिसतात याच्यामध्ये? तर ट्रिमर्स म्हणजे इनव्हॉलंटरी शेकिंग होतं याच्यामध्ये, जास्त करून हँड, लेग्स, फेस, हेड म्हणजे थरथर कापतात हात, पाय, मान वगैरे. शेकिंग होतं याचं, इनव्हॉलंटरी शेकिंग म्हणजे आपण ते थांबू शकत नाही, ते आपल्या इच्छाशक्तीवर नसतं, आपोआप होतं ते, त्याला इनव्हॉलंटरी शेकिंग ट्रिमर म्हणतात. देन स्टिफनेस, आपले जे जॉईंट्स असतात ते कडक होतात. चालण्यामध्ये त्याला प्रॉब्लेम असतो, तो चालू शकत नाही, चालता वेळेस थरथर कापतो, बॅलन्स होत नाही त्याला बॉडी. आणि कोऑर्डिनेशन, जे आपण चालता वेळेस जे राईट हँड पुढे आला तर लेफ्ट लेग्स पुढे येतो, याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो, हे कोऑर्डिनेशन पण तो करू शकत नाही. अशा प्रकारचे सिम्पटम्स या पार्किन्सन्स डिसीजमध्ये दिसतात. देन लास्ट डिसीज इज अल्झायमर्स डिसीज. इट इज द मोस्ट कॉमन dementia. Its incidence increases with age. Loss of cognitive functions like thinking, remembering, reasoning, behavioral abilities to such an extent that it interferes with the person's daily life and activities. अल्झायमर्स डिसीज हा जास्त कॉमन आहे. याचे जे इन्सिडेंट्स असतात ते एजनुसार वाढतात. लहान वयामध्ये कमी, जसं जसं मोठा होईल तसं तसे याचे इन्सिडेंट्स वाढत वाढत जातात. कॉग्नेटिव्ह फंक्शन्स तो करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल थिंकिंग, तो विचार करू शकत नाही. रिमेंबरिंग म्हणजे तो लक्षात ठेवू शकत नाही. रिझनिंग म्हणजे कशाचंही उत्तर शोधणे, कारण शोधणे, तो करू शकत नाही. बिहेवियरल ॲबिलिटीज म्हणजे चार चौघांमध्ये वागावं हे पण त्याला कळत नाही. या ॲबिलिटीचा एक्सटेंड लेवलपर्यंत ऱ्हास होऊ शकतो, ज्याच्यामुळे त्याची जी डेली लाईफ आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज आहे, त्याच्यावर इफेक्ट होतो याचा. इट इज ऑकर्स ड्यू टू लॉस ऑफ कोलर्जेनिक अँड अदर न्यूरॉन्स इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. It is also occurred by accumulation of amyloid proteins. अल्झायमर डिसीज हा कोलर्जेनिक आणि दुसरे न्यूरॉन्स लॉस्ट झाल्यामुळे, ते नष्ट पावल्यामुळे, डिजनरेशन झाल्यामुळे या कोलर्जेनिक आणि दुसऱ्या न्यूरॉन्स सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्रेनमध्ये आणि स्पायनल कॉर्डमध्ये डिजनरेट झाले कोलर्जेनिक न्यूरॉन्स आणि दुसरे न्यूरॉन्स, तर हा अल्झायमर डिसीज होतो. किंवा आपल्या बॉडीमध्ये ॲमिलॉइड प्रोटीन्स जर ॲक्युमुलेट झाले, गोळा झाले, तर हा अल्झायमर डिसीज होतो. देर इज अ नो क्युअर फॉर अल्झायमर डिसीज. अल्झायमर डिसीज पूर्ण बरा होऊ शकत नाही. ट्रीटमेंट स्लोज डाऊन the progression of disease and may improve quality of life. आपण जर वेळेवर ट्रीटमेंट घेतली अल्झायमर डिसीजची, तर हा जो प्रोग्रेस होतोय, याचे जे इन्सिडेन्सेस ते वाढत जातात एजनुसार, तर तो त्याचं जे प्रोग्रेशन आहे ते आपण थांबवू शकतो. लहान वयामध्ये याचा इफेक्ट कमी असतो, तर ट्रीटमेंट घेतली आपण प्रॉपर, तर याचं जे प्रोग्रेशन आहे म्हणजे हा डिसीज वाढत जाणार आहे ते आपण थांबवू शकतो. या डिसीजचं प्रोग्रेशन आपण थांबवू शकतो आणि त्याची जी लाईफची क्वालिटी आहे ती थोडीफार इम्प्रूव्ह होऊ शकते. अशा प्रकारे इथे आपलं नर्वस कोऑर्डिनेशन हा बीट संपला. या चॅप्टरचा सेकंड केमिकल कोऑर्डिनेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये केमिकल कोऑर्डिनेशन बघूया. थँक्यू.